आमदार महेंद्र थोरवे. कशळे येथील आदिवासी भवन हे केवळ एक इमारत नाही तर आदिवासी समाजासाठी एक मंदिर आहे. कर्जत, 27 जुलै 2025. कशळे कर्जत येथे उभारण्यात येणाऱ्या आदिवासी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसाठी आज 27 जुलै 2025 रोजी कर्जत येथील पॅरामाउंट रिसॉर्टमध्ये एक आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीचे प्रमुख आकर्षण आमदार श्री महेंद्र थोरवे होते. त्यांनी या भवनाला केवळ एक वास्तू न म्हणता आदिवासी समाजाचे मंदिर संबोधले. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त या महत्त्वपूर्ण भवनाचे भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अंदाजे 35 ते 40 हजार आदिवासी बांधव एकत्र येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण आदिवासी समाजात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना आमदार थोरवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे आदिवासी भवन नाही तर माझ्या आदिवासी बांधवांचे मंदिर आहे. हा समाज माझी शक्ती आहे आणि त्यांच्या विकासासाठी, मग ते शिक्षण, पाणी, आरोग्य किंवा त्यांचे हक्क असोत, मी शासनाकडे प्रत्येक स्तरावर लढेन. आमदार थोरवे यांनी या भव्य प्रकल्पासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासोबतच नेरळ येथील आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे 9 लाख रुपयांचा निधी देखील त्यांनी जाहीर केला. या भवनात एक सुसज्ज ग्रंथालय उभारले जाणार आहे, जे भावी पिढ्यांना प्रेरणा देईल आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाची आठवण करून देईल. या बैठकीत अनेक आदिवासी नेत्यांनी आपल्या भावना मांडल्या. आदिवासी नेते गणेश केवारी म्हणाले, समाजाच्या हृदयात मंदिर उभारणारे नेते म्हणजे आमदार महेंद्र थोरवे. श्री परशुराम दरोडा यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी हे स्वप्न साकार होत आहे आणि 9 ऑगस्ट रोजी होणारा हा सोहळा इतिहास घडवेल. बाळा पादीर यांनी आमदार थोरवे यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या बैठकीस प्रसादजी थोरवे, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख, परशुराम दरोडा अध्यक्ष, आदिवासी समाज सेवा संघटना कर्जत, बुधाजी हिंदोळे, संस्थापक आदिवासी विकास सामाजिक संस्था तसेच इतर अनेक आदिवासी नेते, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.